आज केंद्रामध्ये 162 SC ST खासदार आहेत. टोटल 588 खासदार आहेत. आणि हे खासदार सगळे ज्या संविधानिक घटनेनुसार, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या घटनेनुसार हे बसलेले आहेत, निवडणुका लढून, मतदानाने लढून. यांना मी सांगू इच्छितो की जर ह्या मानवाने आपला त्याग केला नसता, जर ह्या मानवाने आपली 4 मुलं गमावली नसती, जर ह्या मानवामुळे त्यांच्या धर्मपत्नीला शेण्या गोऱ्या थापण्याची वेळ आली नसती आणि विदेशात शिष्यवृत्ती घेऊन जावं लागलं नसतं, आज महामानव घडला नसता. ज्या वेळेस देशावर वेळ येते, ज्या वेळेस देशावर वेळ येते तेव्हा छत्रपती महाराज घडतो. ज्या वेळेस देशावर वेळ येते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज घडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसारखे महापुरुष करतात. त्यामुळे ह्या देशाने थोर राष्ट्रीय पुरुषांना दिले, थोर संतांना दिले, परंतु आम्ही या थोर राष्ट्रीय पुरुषांची, संतांची भूमी मलिन करतो. प्रत्येक वेळी त्यांचा अपमान करतो. अपमान करणारे संसदेमध्ये खुर्चीत बसलेले आहेत. अपमान करणारे राज्यामध्ये मोकाट फिरत आहेत, देशामध्ये मोकाट फिरत आहेत. परंतु आमच्या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री ह्या मोकाट सुटणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करत नाही. या केंद्रातील मोकाट सुटणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करत नाही. आज कायदा सुव्यवस्था फार बिघडलेली आहे. आज कायदा व्यवस्था फार बिघडलेली आहे. चालता बोलता खून, दरोडे, लहान मुलींवर लैंगिक अत्याचार गोठ्यामध्ये नेऊन होतं. आणि आम्ही सरकार केवळ टी व्हीवरती येऊन निवेदनं करतात की सरकार काम करते, कायदा काम करतात, पोलीस काम करतात. पण पोलीस यंत्रणाच झाली आहे भ्रष्ट आणि कायदा सुव्यवस्थित झाले आहे भ्रष्ट, तर कायद्याला आज कोण नाही घाबरत. आज मत्स्यउद्योगामध्ये जे काय एका ग्रामसेवकाचा खून होतो, तुकडे तुकडे करून मारलं जातं. बीडमध्ये मत्स्यउद्योगमध्ये जो काही संजय देशमुखचा खून होतो, हे खून करणारे कोण? परभणीमध्ये जी संविधाना उपदेशाचं अवमान होतो, दंगल होते, तो आमचा एक बौद्ध पुरुष मारला जातो. पोलीस त्याला ठेचून ठेचून मारतात आणि बोलतात अटॅकने आणि दमाने मेला. बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचार होतो, बलात्कार होतो. ती शाळा असते BJP नेत्याची, बदनामी नको म्हणून ते त्याचा एन्काउंटर करतात. पुण्यामध्ये होतो पोषशिकार अपघात, अगरवाल बिल्डर, त्याला आमचा कायदा काढून लेख लिहायला देते, त्याचं होत नाही एन्काउंटर. नरसापुरामधील भोरगावातील नरसापुरामधील पुण्यातील घटना ही विदारक घटना आहे. 3 वर्षाच्या चिमुरडीवर एक 70 वर्षाचा नरभक्षक अन्याय अत्याचार करतो. डोळ्यातून विदारक पाणी आणणारी घटना आहे. आज मोदीला नाही पाजळ फुटत का देवेंद्र फडणवीसला नाही पाजळ फुटत. अशोक खरात, लैंगिक बाबा भ्रष्टाचाराबरोबर या सगळ्या मंत्र्यांचे 41 मंत्री आमदारांचे फोटो येतात. सरकारने स्वतःची जबाबदारी समजून राजीनामा द्यायला पाहिजे. मी 27 मार्च रोजी काय पोस्टर दाखवले ठाणे जिल्हा कलेक्टरवरती. कलेक्टरने मला बोलावलं, निवेदनं मागितले, निवेदनं दिले, राज्यपालाला निवेदन दिले, राष्ट्रपतींना निवेदन दिले की हे सरकार तात्काळ बरखास्त करा. हे सरकार तात्काळ बरखास्त. सरकार का बरखास्त होत नाही? सरकार भ्रष्ट मार्गाने आलेलं आहे, EVM हॅकिंग करून आलेलं आहे, टक्क्याने आलेलं आहे. कोणी जनतेने निवडून दिलेला सरकार नाही आहे. त्यामुळे हे आमच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटत आहेत. आज सरकारमध्ये जे भ्रष्ट मंत्री होते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, हे स्वतःचा जीव स्वतः गमवून बसले. का? त्यांनी स्वतः शिक्षा हे परमेश्वराने दिली. मी असे म्हणेन, परमेश्वराने शिक्षा दिली म्हणून विमानात बॉम्बस्फोट झाला आणि ते गेले, कोणी मारायचा संबंध देत नाही असं मी बोलेन.
कारण 34 वर्ष राजपत्रामध्ये सत्तेमध्ये असताना अनेक गोरगरिबांच्या जमिनी खाल्ल्या, महारत्नाच्या जमिनी खाल्ल्या आणि तोच त्यांचा चिरंजीव पार्थ पवार महारत्नाची जमीन 500 रुपयात घेतो आणि राज्यसभेवर त्याचे खासदार म्हणून निवड येते आणि आमचे महसूल मंत्री त्यांना क्लीन चिट देतात. महसूल मंत्र्यांचाच भ्रष्टाचार आहे. आज संविधानाच्या आर्टिकल 340, 341, 342, 343, 345 आणि आर्टिकल 370 जो काश्मीरसाठी बदल केला, पण कुठल्याही आर्टिकलमध्ये बदल होत नसतो. कुठल्याही आर्टिकलमध्ये संविधानामध्ये बदल होत नसतो. तो संसदीय गोष्ट आहे, ती राष्ट्रीय गोष्ट आहे, ते राष्ट्रपतीच्या हातात आहे. त्यामुळे कोणी म्हणेल आम्ही हा बदल केला, कोणी म्हणेल आम्ही संसदेमध्ये हा मसुदा मांडला, हा बदल केला, तो बदल होत नसतो. जर बदल झाला असता काश्मीरच्या 370 कलमाचा तर आज पहलगाम घडला नसता, पुलवामा घडला नसता, एअर स्ट्राईक घडला नसता, काश्मीरवर हमले झाले नसते, काश्मीरवर अशांतपणा आला नसता. आज देश पूर्ण गर्दीच्या छायामध्ये आहे. आज देश पूर्ण संकटात आहे. आज युवा पिढीने जागृत व्हा. शिक्षण शिका, शिक्षण धोरण पाहिजे, पण असं शिक्षण शिका की हे काळ्या लोकांना, या भ्रष्ट लोकांना, हे भारत देश भ्रष्ट करणाऱ्या लोकांना हाणून पडा. आज त्याची पहिली चळवळीचं पाऊल तामिळनाडूमध्ये झालं. आज पहिली चळवळीचे पाऊल तामिळनाडूमध्ये शिक्षण घेतलेली लोक सगळे इंजिनियर, डॉक्टर्स, IAS अधिकारी मिळून सरकार आलं. आज विजय थलापातीसारखा माणूस जो काही स्वप्नात पाहिलं नव्हतं तो आज मुख्यमंत्री झाला आणि पहिली घोषणा केली की धार्मिक स्थळे यांच्यावर बंदी आणली. धार्मिक स्थळे, मंदिरे यांच्यावर त्यांनी बंदी आणली आणि बंदी लागू केली आणि शैक्षणिक धोरण राबवायला घेतलं. त्या विजय थलापती मुख्यमंत्र्यांचं मी स्वागत करतो. लवकरच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे सरकार येवो असे मी छत्रपती शिवाजींपर्यंत अभिवादन करतो. महामन विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे अभिवादन करतो. आमच्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत गाडगे महाराज आणि महामन विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन अभिवादन करतो की लवकरच चांगल्या सरकारची वेळ महाराष्ट्रामध्ये हो आणि महाराष्ट्रामध्ये म्हणून युवा पिढीने जागृत व्हा. जे तामिळनाडूमध्ये परिवर्तन आलं ते महाराष्ट्रामध्ये लवकरच यायला पाहिजे. म्हणून येणाऱ्या 3 वर्षामध्ये या लोकांना हद्दपार करा. BJP RS सरकारला आणि चांगला शिक्षित सरकार, युवा पिढीचं सरकार येऊ द्या, एवढंच मी मांडतो. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र.